Hello students, welcome to all of you. So today's lecture we are studied different levels of electronic customer relationship management. Okay. पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या की इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट काय करतं किंवा इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट कशा पद्धतीनं वर्क करत असतं. ओके. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्रोव्हाइड अँड overview for interaction between business customers and its employee through web-based technology. Okay. ECRM, electronic customer relationship management, CRM वेब टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या. ओके. द प्रोसेस कंबाईन सॉफ्टवेअर्स, हार्डवेअर्स, प्रोसेसेस अँड मॅनेजमेंट कमिटमेंट टुवर्ड supporting enterprises CRM business strategy. Okay. Electronic customer relationship management is motivated by internet access through various platforms and devices such as laptops, mobiles, desktop, PCs, etc. Okay. Listen carefully. ECRM is motivated by internet access through various platforms and devices such as laptops, mobiles, desktop, PCs, etc. An effective ECRM system tracks a customer's history through multiple channels. Okay. An effective ECRM system tracks a customer history through multiple channels, creates and maintains an analytical database and optimize a customer's relations. Okay, businesses that implement an ECRM solution are able to their process around technology to effectively deliver high quality experience across all channels. Okay, high quality experience across all channels. A typical ECRM strategy involves collecting customer information, transaction history, content information. A typical ECRM strategy involve बघा इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवा की ECRM स्ट्रॅटेजी असेल किंवा CRM स्ट्रॅटेजी असेल यामध्ये इन्व्हॉल्व काय केलं जातं तर काय यामध्ये केलं जातं, यामध्ये कस्टमर्सची बेसिक इन्फॉर्मेशन जी असेल ती कलेक्ट केली जात असते. त्याचबरोबर कस्टमर्स कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट परचेस करतो किंवा कस्टमर्सला कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट परचेस करायला आवडतात किंवा या अगोदर त्यांनी या अगोदर कस्टमर्सनी कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट परचेस केलेले आहेत याची हिस्ट्री तर कलेक्ट केली जात असते. ओके, 1 मिनिट. बघा आपण बघत होतो, थोडं डिस्टर्ब झालं. ECRM strategy involve collecting information and transaction history, content information, details. ओके, ECRM असो किंवा CRM सिस्टीम असो किंवा सॉफ्टवेअर असो यामध्ये कस्टमर्सच्या बेसिक इन्फॉर्मेशन काय केल्या जात असतात, कलेक्ट केल्या जात असतात. ओके, कस्टमरचा डाटा हा स्टोअर केला जात असतो. कस्टमर्स कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट परचेस करतो, त्याला कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट परचेस करायला आवडतं किंवा या अगोदर पास्टमध्ये कस्टमर्सनी कोणते प्रोडक्ट परचेस केलेले आहेत. ओके, याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जात असतं ECRM मध्ये. ECRM हे सिस्टीम वेबशी रिलेटेड आहे, वेबशी आधारित आहे. ओके, ज्या काही प्रोसेस होतात त्या वेबसाईटद्वारे होत असतात.
कस्टमर्सला जर काही क्वेरी असतील तर कस्टमर क्वेरी कुठं विचारत असतो, वेबसाईटवरती. कस्टमरला जर काही प्रॉब्लेम्स असतील, सजेशन्स असतील, तर कस्टमर त्या कंपनीच्या वेबसाईटला व्हिजिट करत असतो. कंपनीच्या वेबसाईटवरती कंपनीचे जितके प्रोडक्ट्स असतील तितक्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. ओके, जितक्या जास्त क्राऊड हा कस्टमरच्या कंपनीच्या वेबसाईटवरती येत असतो, क्राऊड म्हणजे कस्टमर्स, जितके जास्त कस्टमर्स कंपनीच्या वेबसाईटला व्हिजिट करत असतात तितक्या जास्त प्रमाणामध्ये त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन एक्सपांड होत असते किंवा फैलत असते ती. ओके, म्हणजे ती तेवढ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन प्रोडक्टची ती कस्टमरपर्यंत पोहोचत असते. ओके, समजते ना तुम्हाला ECRM मध्ये? जितकी जास्त प्रमाणात, जितक्या जास्त कस्टमर्स पर्यंत आपल्या कंपनीची, बिझनेस ऑर्गनायझेशनची किंवा आपल्या कंपनीची किंवा आपले जे ब्रँड्स आहेत, आपले प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत त्याची इन्फॉर्मेशन जितक्या जास्त कस्टमरपर्यंत पोहोचत असते तितक्या प्रमाणात आपला सेल हा, वस्तूंचा प्रोडक्ट सेल हा काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. ओके, आणि प्रोडक्ट सेल होणं अतिशय महत्त्वाचं असतं इच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी. आणि प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन प्रयत्न करत असते की आपला सेल हा कशा पद्धतीनं इन्क्रीज होईल. बघा, ज्या वेळेला सेल हा ऑटोमॅटिकली इन्क्रीज होत असतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपली बिझनेस ऑर्गनायझेशन ही सक्सेसकडे निघालेली असते किंवा सक्सेस मिळवत असते. ओके, सक्सेस अचीव करत असते. आणि ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन सक्सेस अचीव करत असते त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनचा गुडविल सुद्धा इन्क्रीज होत असतो. ओके, समजतंय? व्यवस्थित एक एक पॉइंट आउट लक्षात घ्या. तुम्हाला जर एक्सप्लेन करायला सांगितलं तर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ECRM टेक्नॉलॉजी काय करते, ECRM सॉफ्टवेअर काय करतं, CRM सॉफ्टवेअर काय करतं. ओके, त्याचबरोबर मी काय सांगितलं तुम्हाला, जितक्या जास्त प्रमाणात कस्टमर्स आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतात तितक्या जास्त प्रमाणात आपले प्रोडक्टची इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त कस्टमर्सना पोहोचत असते. ओके, आपल्या त्या वेबसाईटवरती आपले जेवढे प्रोडक्ट्स आहेत, जितके प्रोडक्ट्स आहेत तितक्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन अवेलेबल असते, शो ऑफ तिथं होत असते. त्याचबरोबर कोणतं प्रोडक्ट असा आपला आहे की ते अतिशय फेमस आहे किंवा त्या प्रोडक्ट्सला मार्केटमध्ये जास्तीत जास्त डिमांड आहे, ते प्रोडक्ट्स तिथं कंपनीने वेबसाईटवरती शो केलेलं असतं. एखाद्या कंपनीचं एखादं प्रोडक्ट्स असतं बघा, ते नामांकित प्रोडक्ट असतं आणि ते फेमस असतं त्यांचं. ओके, सो जितक्या जास्त प्रमाणात कस्टमर्स आपल्या कंपनीला, आपल्या कंपनीच्या वेबसाईटला व्हिजिट करतील तितक्या जास्त प्रमाणात आपले काय होत असतं, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही पसरत असते किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचत असते. आणि ज्या वेळेला प्रोडक्टची इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचते त्यावेळेला नक्कीच आपल्या प्रोडक्टचा सेल्स हा इन्क्रीज होणार असतो. आणि ज्या वेळेला सेल्स इन्क्रीज होणार आहे त्यावेळेला नक्कीच बिझनेसमनला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. ज्या वेळेला प्रॉफिट होणार आहे त्यावेळेला ऑटोमॅटिकली जर प्रॉफिट वाढायला लागला तर ऑटोमॅटिकली बिझनेस ऑर्गनायझेशनचं गुडविल सुद्धा तिथं इन्क्रीज होणार असतं. ओके, देन कस्टमर्सची बेसिक डिटेल्स असेल, कस्टमरची बेसिक इन्फॉर्मेशन असेल, त्याचबरोबर कस्टमरची इच अँड एव्हरी प्रोडक्टची ट्रान्झॅक्शन डिटेल असेल, त्याचबरोबर कोणतं प्रोडक्ट्स घेतले त्या प्रोडक्ट्सची डिटेल्स, ही सर्व डिटेल्स ECRM सॉफ्टवेअरमध्ये कलेक्ट केलं जात असतं. या सर्वाचा डाटा तिथं स्टोअर केला जात असतो. आता डाटा हा आत्ताचे जे आपले प्रेझेंटचे कस्टमर्स असणार आहे त्यांचाच डाटा तिथं असणार आहे का, तर नाही. त्या ECRM सॉफ्टवेअरमध्ये आपल्या पास्टमध्ये, ओके, आपल्या अगोदर पास्टमध्ये आपले किती कस्टमर्स होते, किती कस्टमर्सनी कोणतं प्रोडक्ट घेतलं, किती जणांनी सेम प्रोडक्ट परचेस केलं, या सर्व डिटेल्स ECRM मध्ये स्टोअर केलेले असतात, रेकॉर्ड केलेले असतात, मेंटेन ठेवलेलं असतं हे रेकॉर्ड. ओके, देन आपले जे पोटॅन्शियल कस्टमर्स आहेत जे की आपले इन फ्युचरमध्ये
होणारे कस्टमर्स आहेत त्यांचं सुद्धा डिटेल्स इथं ठेवली जात असते. ECRM आहे ऑफकोर्स ऑनलाईन असणारे, वेबसाईटशी आधारित असणारे. ओके, देन इट analyze the customer characteristics to give a transactional analysis, consistency of the customer's profile. An effective ECRM increases the efficiency of the process as well as improves the interaction with customers at enables business to customize products. ओके, लिसन केअरफुली. ECRM काय काम करतं आपण हे पाहिलं. त्याचबरोबर ECRM ची एक डेफिनेशन आहे छोटीशी, ती आपण एकदा चेकआउट करूयात. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट इज द ॲप्लिकेशन ऑफ इंटरनेट बेस्ड टेक्नॉलॉजीज such as emails, website and other channels to achieve CRM objectives. बघा, ECRM आहे प्रोडक्ट्सची खरेदी विक्री असते किंवा प्रोडक्ट्स सेल केलं जातं. कशावरून केलं जातं? वेबसाईट थ्रू सेल केलं जात असतं. ओके, त्याचबरोबर कस्टमर्सला ज्यावेळी एखादी बिझनेस ऑर्गनायझेशन नवीन एखादं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असते किंवा ती सेल करण्यासाठी तयार असते ते प्रोडक्ट, त्यावेळेला कस्टमर्सना माहिती असणं अतिशय आवश्यक आहे की हां, एखाद्या कंपनीचं नवीन प्रोडक्ट जर मार्केटमध्ये येत असेल तर त्या मार्केटमध्ये येणाऱ्या प्रोडक्टची माहिती ही कस्टमर्सना मिळण्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशनने त्या प्रोडक्टचं प्रोडक्ट हे पब्लिश करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे ते प्रोडक्ट सर्वांच्या समोर आणण्या अगोदर त्या प्रोडक्टचे ॲडव्हर्टाइजमेंट जोरात करणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला ॲडव्हर्टाईज ह्या जोरात केल्या जातात, ओके, ॲडव्हर्टाईजवरती फोकस केला जातो, त्यावेळेला नक्कीच त्या प्रोडक्टचा सेल हा इन्क्रीज होणार असतो. सो त्यासाठी अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट करणं ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ओके ओके आता अट्रॅक्टिव्ह ॲडव्हर्टाईज करायचे म्हणजे कसे करायचे? जे काही सोशल मीडिया पेजेस असतील, ओके, ECRM चाललंय म्हटल्यानंतर सोशल मीडिया पेजेस असतील. सोशल मीडिया पेजेस म्हणजे काय? इंस्टाग्राम पेजेस असतील, फेसबुक पेजेस असतील, वेब चॅटचे पेजेस असतील. तर त्यामध्ये काय केलं जातं की त्यामध्ये प्रत्येक कस्टमर्सला आपली ॲडव्हर्टाईज दिसावी यासाठी सोशल मीडियावरती ॲडव्हर्टाईज केल्या जातात. आणि सोशल मीडियावरती जास्तीत जास्त प्रमाणात काय केलं जातं? आता सेल केला जातो. ओके, त्यामुळं ECRM मध्ये सोशल मीडियावरती वेगवेगळ्या वेबसाईटवरती आपल्या प्रोडक्ट्सची ॲडव्हर्टाइजमेंट करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर कस्टमर्स बरोबर आपलं पर्सनल रिलेशन मेंटेन राहण्यासाठी मिनिमम महिन्यातून एकदा कस्टमर्सला आपला एखाद्या प्रोडक्ट्सबद्दलचा मेल जाणं अतिशय आवश्यक आहे. ओके, कस्टमर्सना इन्फॉर्मेशन सेंड करणं म्हणजे वेगवेगळ्या ऑफर्स जर असतील आपल्या वेबसाईटवरती, आपण जर वेगवेगळ्या प्रोडक्टवरती ऑफर देणार असू तर कस्टमर्सला त्या माहिती असण्यासाठी कस्टमर्सला आपण मॅसेज करणं, SMS थ्रू त्यांना इन्फॉर्मेशन देणं की हां, एवढ्या दिवसासाठी एवढ्या वेळासाठी आपण एखाद्या प्रोडक्ट्सवरती ऑफर जर लावत असू तर ते कस्टमर्सना माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. त्याची कस्टमर्सना माहिती देण्यासाठी आपण सोशल मीडियाचा यूज केला जातो. कारण ECRM आपण बघत आहोत, कारण ECRM हे फुल्ली कशाशी रिलेटेड आहे तर वेबसाईटशी रिलेटेड आहे. ओके, त्यासाठी जे काही सेल्स होणार आहे, जे काही पब्लिसिटी होणार आहे प्रोडक्टची, ती ऑनलाईन थ्रू केली जात असते. ओके, देन अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रोसेस पाहिली आहे, ECRMची प्रोसेस पाहिली, ECRMचे बेनिफिट्स पाहिलेत. ओके, ECRM एव्हॅल्युएशन पाहिले, ECRM मिनिंग डेफिनेशन्स पाहिलेत. ओके, त्याचबरोबर आपण आज ECRMच्या काही प्रायव्हसी प्रिन्सिपल्स आहेत ते पाहिलेत. आणि आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत ECRMचे डिफरंट लेवल जर विचारले तुम्हाला ECRMच्या तर त्या 3च आहेत. ओके, सो त्याच्या अगोदर आपण हा एक पॉईंट बघूया.
स्टेप 2 इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सक्सेस. ओके, बरं त्याच्यानंतर बघूयात आपण आपला मेन पॉईंट बघूयात आजचा मेन पॉईंट काय आहे आपला, डिफरंट लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. डिफरंट लेवल्स ऑफ ECRM काय सांगितलंय, ECRMच्या डिफरंट लेवल तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. ओके, डिफरंट लेवल म्हणजे ECRM डिफरंट लेवलवरती कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतं कस्टमर्सना. ओके, त्यामध्ये पहिली आहे फाउंडेशनल सर्व्हिसेस. बघा, फाउंडेशनल सर्व्हिसेस टायटल इज, सेकंड टायटल इज कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस. थर्ड इज व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. फर्स्ट इज फाउंडेशनल सर्व्हिसेस, सेकंड इज कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस, and third is value added services. Okay, so these are three services are included in different levels of electronic customer relationship management. Okay, so बघा, पहिल्या सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला काय सांगितले, फाउंडेशनल सर्व्हिसेस. इन द फाउंडेशनल सर्व्हिसेस these includes the minimum necessary services such as website effectiveness and responsiveness as well as order fulfillment. Okay, this includes the minimum necessary services such as website effectiveness and responsiveness as well as order fulfillment. बघा, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट यामध्ये ऑर्गनायझेशन अँड कस्टमर्स यांच्यातील रिलेशन लॉंग टर्मसाठी आणि स्ट्रॉंग मेंटेन करण्याचं काम ECRM करत असतं. आणि ECRM टोटली रिलेटेड आहे कशाशी, वेबसाईटशी. बघा, वेबसाईटवरून जर प्रॉडक्ट सेल केलं जात असेल तर फाउंडेशनल सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला सांगितलंय, फाउंडेशनल सर्व्हिसेसमध्ये खूप कमी सर्व्हिसेस दिल्या जातात. यामध्ये जी आपली वेबसाईट असणार आहे ती इफेक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. इफेक्टिव्ह असणं म्हणजे त्या वेबसाईटवरती जे काही ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे केल्या जाणार आहे, पब्लिसिटी केली जाणार आहे प्रोडक्टची, त्यामधून जास्तीत जास्त कस्टमर्स आपल्या वेबसाईटवरती ॲट्रॅक्ट होणं, जास्तीत जास्त कस्टमर्सचा क्राऊड आपल्या वेबसाईटवरती येणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरून जे काही प्रोडक्ट्स आपण सेल करत आहोत, ओके, जे काही प्रोडक्ट्स कस्टमर्स ऑर्डर करत आहेत त्यांची ऑर्डर ही फुलफिल होणं हे काम असतं वेबसाईटचं, प्रत्येक कस्टमर्सची ऑर्डर फुलफिल करणं. ओके, सो फाउंडेशनल सर्व्हिसेसमध्ये खूप कमी सर्व्हिसेस ॲड केल्या जातात. त्यामध्ये आपली वेबसाईट इफेक्टिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपली वेबसाईट जी आहे ती रिस्पॉन्सिव्हनेस असणं अतिशय महत्त्वाची असली पाहिजे. कारण ज्या वेळेला ऑन दॅट टाईम कस्टमर्स एखादं प्रोडक्ट्स ऑर्डर करेल त्यावेळेला त्या कस्टमर्सची ऑर्डर ही फुलफिल होणं अतिशय महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, 3 तुम्हाला डिफरंट लेवल्स सांगायच्यात ECRMच्या. सो पहिली असेल फाउंडेशनल सर्व्हिसेस, म्हणजे 3 सर्व्हिसेस आहेत ज्या की ECRM थ्रू दिल्या जात असतात. त्यामध्ये फाउंडेशनल सर्व्हिसेस यामध्ये कस्टमर्सने कोणते प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहे त्याची फुलफिलमेंट कशा पद्धतीने होईल याची दक्षता इथं घेतली जात असते, याची काळजी इथं घेतली जात असते. त्याचबरोबर आपल्या प्रोडक्ट्सवरती, म्हणजेच आपले प्रोडक्ट्स कुठं असणार आहेत, आपल्या वेबसाईटवरती. सो जास्तीत जास्त कस्टमरचा क्राऊड आपल्या वेबसाईटवरती कशा पद्धतीनं अट्रॅक्ट करता येईल याचं काम इथं केलं जातं, याच्याकडे लक्षात दिलं जातं. कारण जास्तीत जास्त कस्टमर्स ज्या वेळेला आपल्या वेबसाईटला व्हिजिट करणार असतात त्यावेळेला आपल्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ही जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत ॲटोमॅटिकली पोहोचत असते. आणि ज्या वेळेला इन्फॉर्मेशन ही जास्त लोकांपर्यंत पोहोचते त्यावेळेला ती इन्फॉर्मेशन बघून त्या वस्तूची खरेदी करणारे लोकही वाढत असतात. आणि ज्या वेळेला वस्तूची खरेदी वाढेल त्यावेळेला ॲटोमॅटिकली बिझनेस ऑर्गनायझेशन प्रॉफिटमध्ये असते. ओके, आणि ज्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळेल त्यावेळेला ॲटोमॅटिकली बिझनेस ऑर्गनायझेशन आपली सक्सेस असणार आहे.
बघा, एखाद्या कंपनीचा प्रॉफिट ज्या वेळेला ऑटोमॅटिकली वाढत असतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्या प्रॉफिट बरोबरच त्या बिझनेस कंपनीचा गुडविल सुद्धा इन्क्रीज होत असतो. अतिशय महत्त्वाचं काम आहे की बिझनेस ऑर्गनायझेशनने आपला गुडविल इन्क्रीज करणं, आपला नावलौकिक इन्क्रीज करणं इन द मार्केटमध्ये. ओके, सगळ्या बिझनेस ऑर्गनायझेशन बरोबर कॉम्पिटिशन करून एक बिझनेस ऑर्गनायझेशन टफ लेवलवरती किंवा टॉप लेवलवरती जाते त्यावेळेला त्या बिझनेस ऑर्गनायझेशनने केलेला स्ट्रगल हा अतिशय महत्त्वाचा असतो. कोणते कोणते प्रयत्न त्या बिझनेस ऑर्गनायझेशनने केले टॉप लेवलवरती जाण्यासाठी, ओके, हे पाहणं इथं अतिशय महत्त्वाचं असतं. देन सेकंड पॉइंट इज कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस. बघा, ज्या काही ECRM असो किंवा CRM असतो, जास्तीत जास्त फोकस कशावरती करणं, ECRM असो किंवा CRM असो, बिझनेसमध्ये दोन्ही सॉफ्टवेअर यूज करत असताना किंवा दोन्हीमधून एक यूज करत असताना ईच अँड एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशननी फोकस केला पाहिजे कस्टमरवरती, कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेसवरती. आणि त्या सर्व्हिसेसचा यूज करून किती प्रमाणात कस्टमर्स असे आहेत की जे फुल्ली सॅटिस्फाईड झालेले आहेत त्या सर्व्हिसेसचा यूज करून. ओके, म्हणजेच कस्टमरला सेंटर पॉईंटवरती धरून कस्टमरला सेंटर पॉईंट समजून त्यांच्यावरती फोकस करणं इथं अतिशय आवश्यक असतं. ओके, सो कस्टमर सेंटर सर्व्हिसेस यामध्ये ज्या काही कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस असतील त्या येतात. परंतु बघा, these services include order tracking. These services includes order tracking, product configuration and customization as well as security or trust. बघा, आपण काय करत असतो, ऑनलाईन वेबसाईटवरती वेबसाईट चेकिंग करत असतो आणि वेबसाईट चेकिंग करत असताना जर एखादं प्रोडक्ट आपल्याला आवडलं, आपल्याला खूप पसंत पडलं किंवा आपण आपली घ्यायची इच्छा झाली ते प्रोडक्ट्स, तर आपण काय करतो, ते प्रोडक्ट परचेस करत असतो. ते प्रोडक्ट परचेस करत असताना आपण आपली पर्सनल डिटेल तिथं देत असतो. पर्सनल डिटेल आपण तिथं दिलेली ती सिक्युअर ठेवणं हे काम करत असतं ECRM. म्हणजेच बिझनेस ऑर्गनायझेशननी कस्टमर्सनी दिलेली कस्टमर्सची डिटेल्स जी असेल ती सिक्युअर ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, कस्टमर्सची डिटेल ही सिक्युअर असणं अतिशय महत्त्वाचं असतं. कस्टमरने जी काही डिटेल ऑनलाईनवरती दिलेली आहे ती आपल्या वेबसाईटपुरती, आपल्या व्यवसायापुरतीच मर्यादित राहणं अतिशय आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर कस्टमर्सनी ज्या काही ऑर्डर केलेल्या आहेत, म्हणजेच कस्टमर्सनी जे काही प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत ते काही वेळेला काय होतं की ज्या वेळेला आपण एखादं प्रोडक्ट ऑर्डर करतो त्यावेळेला बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा त्यांची वेबसाईट काय करत असते, आपण ऑर्डर करताना आपण आपला ईमेल ID यूज केला असेल किंवा आपला मोबाईल नंबर यूज केला असेल, तर या दोन्हीमध्ये ईमेल ID सुद्धा आपला ट्रॅक केला जात असतो, आपला मोबाईल नंबर सुद्धा ट्रॅक केला जात असतो. त्याचबरोबर आपण जो काही प्रॉडक्ट डिलिव्हरीचा ॲड्रेस दिलेला असेल त्या ॲड्रेसवरती ज्या वेळेला प्रॉडक्ट्स येतं त्यावेळेला आपल्याला फोन केल्यानंतर की तुमचं प्रॉडक्ट आलेलं आहे, तुम्ही ते रिसीव करू शकता असं म्हटल्यावरती आपण जर काही रिप्लाय देत नसू, म्हणजे आपण कॉल जर रिसीवच करत नसू, तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली प्रॉडक्ट डिलिव्हरी देणारी लोक हे काय करतात, ऑटोमॅटिकली आपला मोबाईल नंबर, आपलं लोकेशन ट्रेस करत आपल्यापर्यंत पोहोचत असतात. ओके, सो काय सांगितलंय, कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेसमध्ये कस्टमर्सला ऑनलाईन थ्रू कोणत्या सर्व्हिसेस दिल्या जातात. बघा, कस्टमर्सला ऑनलाईन थ्रू कोणत्या सर्व्हिसेस दिल्या जातात, कस्टमर्सचं लोकेशन ट्रॅक केलं जात असतं जेणेकरून कस्टमर्सना योग्य त्या ठिकाणी त्यांचं प्रॉडक्ट इथं डिलिव्हर होणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, आणि राईट टाईममध्ये जर डिलिव्हर होत असेल तर अतिशय आवश्यक आहे ऑनलाईनमध्ये.
आणि त्याचबरोबर प्रॉडक्ट परचेस करत असताना कस्टमर्सने जे काही डिटेल्स यूज केलेले आहेत स्वतःचे, ते प्रायव्हेट राहणं, सिक्युअर राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. Then third point is value added services. Third point is value added services. ओके, तुम्हाला देअर आर 3 लेवल्स तुम्हाला सांगितल्यात. पहिली लेवल आहे ECRM ची फाउंडेशनल सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, आपली वेबसाईट ही इफेक्टिव्हनेस, आपल्या वेबसाईटवरती इफेक्टिव्हनेस कशा पद्धतीने, इफेक्टिव्ह काम कशा पद्धतीने वेबसाईट कराल आपली. ओके, त्याचबरोबर आपली वेबसाईट ही रिस्पॉन्सिव्ह असणार आहे. कशासाठी, ज्या काही कस्टमर्सने प्रॉडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत, कस्टमर्सच्या जितक्या प्रमाणात ऑर्डर आलेले आहेत, कस्टमर्सने कोणते कोणते प्रॉडक्ट्स हे ऑर्डर केलेले आहेत, त्यानुसार त्यांचे ऑर्डर हे फुलफिलमेंट होणं अतिशय आवश्यक असतं. आणि फाउंडेशनल सर्व्हिसेसमध्ये प्रत्येक कस्टमर्सची ऑर्डर फुलफिल करण्याचं काम ECRM करत असतं. ओके, देन वेबसाईट थ्रू पूर्ण ऑर्डर केलेल्या असल्यामुळे दुसऱ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस. यामध्ये कस्टमर्सना पॉईंटमध्ये ठेवून, कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन विचारात घेऊन, कस्टमर्सना दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस विचारात घेऊन, कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेसची क्वालिटी विचारात घेऊन प्रत्येक गोष्ट इथं करणं बिझनेसमध्ये अतिशय आवश्यक असते. कारण ग्राहक कस्टमर्सला किंग म्हणलं गेलं आहे मार्केटचं. ज्या वेळेला मार्केटमध्ये किंगच नसेल, त्यांचे कस्टमर्सच नसतील, त्यावेळेला आपला प्रोडक्ट किंवा आपली कंपनी ही नक्कीच गॅरंटेड कशामध्ये, लॉसमध्ये जाणार आहे. सो कंपनी आपली प्रॉफिटमध्ये येण्यासाठी आपण मोस्टली फोकस केला पाहिजे कशावरती, कस्टमर्सवरती, कस्टमर्सला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेसच्या क्वालिटीवरती, त्याचबरोबर ज्या काही प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कस्टमरला प्रोव्हाइड केल्या जातात त्याच्या प्राईजवरती. ओके, त्याचबरोबर आपल्या प्रोडक्टची क्वालिटी यूज करून कस्टमर्स रियालिटीमध्ये किती प्रमाणात तो हॅपी आहे, म्हणजेच आपल्या प्रोडक्टची कस्टमर किती प्रमाणात सॅटिस्फाईड आहे, याच्यावरती फोकस करणे हित आवश्यक आहे. ज्या वेळेला एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशनचे नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन इन्क्रीज होत असतं, त्यावेळेला ॲटोमॅटिकली काय होत असतं, त्या कंपनीचा प्रोडक्ट सेल हा इन्क्रीज होत असतो. ज्या वेळेला सॅटिस्फॅक्शन इन्क्रीज होणार, सेल्स इन्क्रीज होणार, सेल्स इन्क्रीज झाला, प्रॉफिट इन्क्रीज होणार, प्रॉफिट इन्क्रीज झाला, गुडविल इन्क्रीज होणार. ओके, गुडविल इन्क्रीज झाला, बिझनेस एक्सपांड होणार. आणि जर एखाद्या ठिकाणी जर कस्टमरच हॅपी नसेल, कस्टमर्स जर रिप्लाय देत असेल त्या वेबसाईटवरती, आय एम अनहॅपी, आय एम सो अनहॅपी, आय एम डिससॅटिस्फाईड, असं जर कस्टमर तिथं म्हणत असेल, तर ऑन दॅट टाईममध्ये कस्टमर्स ज्या वेळेला म्हणतो की आय एम डिससॅटिस्फाईड, ऑन दॅट टाईममध्ये, त्या क्षणाला, त्या वेळेला बिझनेस ऑर्गनायझेशनची इमेज जी असते ती पडलेली असते, म्हणजेच इमेज डाऊन झालेली असते तिथं. ओके, इमेज डाऊन झालेली असते. सो आपली इमेज डाऊन होऊ नये. जर आपली इमेज डाऊन झाली तर नक्कीच ती बिझनेस ऑर्गनायझेशन लॉसमध्ये जाणार असते. सो आपली इमेज तर डाऊन होऊ नये, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, बिझनेस ऑर्गनायझेशनने कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच कस्टमर्सला लक्षात घेऊन ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या सर्व्हिसेस तिथं, त्या सर्व्हिसेसवरती फोकस करणं गरजेचं आहे. ओके, त्याचबरोबर क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस कस्टमर्सला देणं अतिशय आवश्यक आहे. ज्या वेळेला कस्टमर्सला क्वालिटेटिव्ह सर्व्हिसेस मिळतात त्यावेळेला कस्टमर्स हा फुल्ली सॅटिस्फाईड असतो. सो इथं क्वांटिटी बरोबर क्वालिटीला सुद्धा तेवढंच महत्त्व CRMनी दिलेलं आहे. ओके, आणि काय सांगितलंय, जितक्या प्रमाणात प्रोडक्ट हे कस्टमर्स ऑर्डर करत असतो तेवढ्या प्रमाणात कस्टमर्सला ट्रॅक केलं जात असतं. ओके, ट्रॅकिंग, ऑर्डर ट्रॅकिंगच्या सर्व्हिसेस दिल्या जात असतात. म्हणजेच ऑर्डर हे कुठून कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, किती दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल, हे सर्व काय केलं जात असतं, ट्रॅक केलं जात असतं. त्याचबरोबर कस्टमर्सनी प्रोडक्ट ऑर्डर करत असताना जी काही आपली पर्सनल डिटेल तिथं मेन्शन केलेली असेल, यूज केलेली असेल, ती सिक्युअर ठेवण्याचं काम ECRM करत असतं. त्याचबरोबर
बिझनेस ऑर्गनायझेशन सुद्धा ते डिटेल्स कस्टमर्सच्या प्रायव्हेट ठेवण्याचं, सिक्युअर ठेवण्याचं काम करत असतात. ओके. देन थर्ड पॉईंट इज व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. थर्ड पॉईंट टायटल इज व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. ओके. बघा, तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितलाय. थर्ड पॉईंट इज व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. In the value added services, these are extra services such as online actions and online training and education. बघा, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये कस्टमर्स बरोबर रिलेशन हे मेंटेन करण्यासाठी, कस्टमर्स बरोबर रिलेशन हे चांगलं ठेवण्यासाठी, जर आपले प्रोडक्ट सेल करण्यासाठी कस्टमर्स जर तयार असतील, त्यांना जर आपले प्रोडक्ट सेल करायची इच्छा असेल, ओके, किंवा आपल्याकडून आपण छोट्या मोठ्या कस्टमर्सना जास्तीत जास्त आपले प्रोडक्ट्स विकून ते जर त्याच्यावरती मार्जिन लावून जर आपलं प्रोडक्ट्स विकणार असतील, सो त्यामध्ये ऑनलाईन वेबसाईट थ्रू काय केलं जात असतं, कस्टमर्सना ट्रेनिंग दिलं जात असतं, कस्टमर्सना एज्युकेशन दिलं जात असतं. आता त्यांना कस्टमर्स म्हणता येणार नाही तिथं. ओके, त्या कस्टमर्सना आपण काय म्हणू, होलसेल रिटेलर्स म्हणता येईल इथं यांना, रिटेलर. ओके, कारण किरकोळ प्रमाणात काय करतात, ते आपल्याकडून प्रोडक्ट्स परचेस करतात आणि ते जास्तीत जास्त प्रोडक्ट आपल्याकडून परचेस करणार आणि किरकोळ किमतीनुसार, ओके, छोट्या मोठ्या किमतीनुसार त्यामध्ये आपलं मार्जिन ॲड करून ते प्रोडक्ट्स ते काय करतात, आपल्या अंडर असणाऱ्या कस्टमर्सना ते सेल्स केलं जात असतं. त्याच्यासाठी तिथं त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जातं, ऑनलाईन एज्युकेशन दिलं जातं. ओके, दीज आर व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. लक्षात घ्या, काय सांगितले तुम्हाला, 3 लेवल सांगितल्यात. पहिली फाउंडेशनल लेवल, दुसरी कस्टमर सेंटर्ड लेवल आणि तिसरी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. तिसऱ्या लेवलमध्ये काय केलं जात असतं, तर छोट्या मोठ्या कस्टमर्सना काय केलं जात असतं, ऑनलाईन बिझनेसचं ट्रेनिंग दिलं जात असतं, ऑनलाईन बिझनेसचं एज्युकेशन दिलं जात असतं. ECRM थ्रू. ECRM मीन्स इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. यामध्ये काय केलं जातं, तर कस्टमर्स अँड बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते लॉंग टर्म अँड स्ट्रॉंग मेंटेन कशा पद्धतीने होईल याचा विचार इथं केला जात असतो. आणि ECRM मध्ये कस्टमर्स अँड ऑर्गनायझेशन यांच्यामधील रिलेशन जर चांगले राहत असतील, त्यांच्यातील रिलेशन चांगले राहण्याचा प्रयत्न केला जातो. आणि जर त्यांच्यातील रिलेशन लॉंग टर्मसाठी चांगले राहत असतील, तर नक्कीच त्या ते रिलेशन जपल्याचा फायदा हा बिझनेस ऑर्गनायझेशनला इन फ्युचरमध्ये होत असतो. त्यासाठी कस्टमर्सना जपणं अतिशय आवश्यक आहे, की जेणेकरून कस्टमर्सनी रिटर्न येऊन आपल्या वेबसाईटला रिटर्न वेबसाईटला आपल्या व्हिजिट करून अगेन अँड अगेन आपल्या वेबसाईटला व्हिजिट करून आपले प्रोडक्ट्स हे कस्टमर्सनी परचेस केले पाहिजेत. तिथं आपण कस्टमर रिटेन्शन आपण तिथं यूज करू शकतो, किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन कस्टमर रिटेन्शन तिथं यूज करू शकते. ओके, समजते ना. एक एक पॉइंट डिटेल्समध्ये आपण चेक करतो. फक्त ह्या 3 लेवल तुम्हाला या पॉइंटमध्ये दिल्यात. Different levels of electronic customer relationship management. So there are 3 numbers of levels.
First is foundational levels, second is customer centered levels, services, foundational services, customer centered services, value added services. Okay, there are three सर्व्हिसेस. सो पहिली फाउंडेशनल सर्व्हिसेस लक्षात घेतली आपण, सेकंड बघितली कस्टमर सेंटर सर्व्हिसेस, थर्ड बघितली व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. अतिशय इझी लँग्वेजमध्ये आहे. सो पहिल्यात काय सांगितलंय, वेबसाईट कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. वेबसाईट कशा पद्धतीनं वेबसाईटच्या इफेक्टिव्हनेसनी कशा पद्धतीनं वेबसाईट आपल्या कस्टमर्सना आपल्याकडे अट्रॅक्ट करेल, आपल्याकडे म्हणजेच वेबसाईटकडे अट्रॅक्ट करेल, जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर्स आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतील याचा विचार इथं केला जात असतो. ह्या सर्व्हिसेस इथं दिल्या जात असतात. त्याचबरोबर कस्टमर्सनी जे काही प्रोडक्ट्स आपले परचेस केलेले आहेत, ओके, कस्टमर्सच्या ज्या काही ऑर्डर असतील त्या फुलफिल करण्याचं काम फाउंडेशनल सर्व्हिसेसमध्ये केलं जात असतं. कस्टमर्सच्या ऑर्डर ह्या फुलफिल होणं अतिशय आवश्यक आहे. जर कस्टमर्सच्या ऑर्डर तिथं फुलफिल होत नसतील वेबसाईट थ्रू, तर कस्टमर हा डिससॅटिस्फाईड तिथं होणार असतो. त्यासाठी क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट्स हे कस्टमर्सला देणं, त्यांची ऑर्डर फुलफिल करणं हे ECRMचं महत्त्वाचं काम आहे. किंवा फर्स्ट सर्व्हिसेस फाउंडेशनल सर्व्हिसेस ही अतिशय महत्त्वाचं आहे की ज्यामध्ये कस्टमर्सच्या ऑर्डर फुलफिल करण्याचं काम केलं जात असतं. ओके, त्याचबरोबर वेबसाईट इफेक्टिव्ह कशा पद्धतीनं वर्क करेल त्याच्याकडे लक्ष इथं दिलं जात असतं. देन सेकंड पॉईंट इज कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस. यामध्ये कस्टमर्सने जे काही प्रोडक्ट्स आपले परचेस केलेले आहेत, ओके, ते ऑर्डर जी कस्टमर्सनी प्रोडक्ट्सची दिलेली आहे ती ऑर्डर कस्टमर्सला किती दिवसामध्ये पोहोचेल किंवा ती कुठं आहे याचं ट्रॅकिंग बिझनेस ऑर्गनायझेशन करत असते. त्याचबरोबर कस्टमर्सनी प्रोडक्ट्स परचेस करत असताना ज्या काही डिटेल्स आपल्या दिलेल्या असतील किंवा मेन्शन केलेल्या असतील त्या डिटेल्स ह्या सिक्युअर राहण्यासाठी कस्टमर सेंटर सर्व्हिसेस हेल्प करत असते. देन थर्ड पॉईंट तुम्हाला सांगितला आहे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. यामध्ये कस्टमर्सना वेगवेगळ्या प्रोडक्ट्सबद्दल ऑनलाईन ट्रेनिंग दिलं जात असतं, ऑनलाईन त्यांना एज्युकेशन दिलं जात असतं की जेणेकरून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कस्टमरपर्यंत पोहोचणं अतिशय आवश्यक आहे आपल्या वेबसाईट थ्रू. ओके, त्यासाठी कंपनी आपल्या वेगवेगळ्या वेबसाईट असतात ज्या की मेन्शन करत असते, प्रत्येकांना सांगत असते, प्रत्येक प्रोडक्ट्सवरती सुद्धा ती वेबसाईट काय असते मेन्शन केलेली असते. आपण ज्या वेळेला ऑनलाईन प्रोडक्ट एखादं परचेस करतो त्याच्यावरती ती वेबसाईट मेन्शन केली जात असते. ओके, आणि त्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त कस्टमर्स व्हिजिट करत असतात आणि जास्तीत जास्त प्रोडक्टची इन्फॉर्मेशन ते तिथून घेत असतात. देन self services are becoming increasingly important in customer relationship management activities. बघा, सेल्फ सर्व्हिसेस ज्या काही दिल्या जातात त्या CRM ॲक्टिव्हिटीमध्ये महत्त्वाच्या आहेत. द राईज ऑफ द इंटरनेट अँड ECRM हॅज boosted the options for self services activities. Okay, and a critical success factor is the integration of such activities into traditional channels. An example was थोडं डिस्टर्ब झालं इथं, कुठे आलेलो आपण. An example was Ford's plan to sell cars directly to customers its website. ओके, एक्झाम्पल दिलंय तुम्हाला कारचं. कार ही काय केली जाते वेबसाईटवरून डायरेक्टली कस्टमर्सला सेल केली जाते, विच प्रोवोक्ड an outcry among its dealers network. ओके, आता मोस्टली वेबसाईटवरून आपण वस्तू ह्या परचेस करत असतो
reactive customer relationship management activities are mainly of two different types. Reactive services is where the customer has a problem and where the customer has a problem and contact the company. Proactive service is where the manager has decided not to wait for the customer to contact the firm but to be aggressive and contact the customer himself. Okay, listen carefully. Customer himself in order to establish a dialogue and solve problems. And next is, as we implement electronic customer relationship management process, there are 3 step life cycle. 3 टाईपमध्ये आपण प्रोसेस बघितली आहे. पहिलीमध्ये डाटा कलेक्शन, त्यामध्ये फर्स्टमध्ये डाटा कलेक्शन, सेकंड इज डाटा ॲग्रिगेशन अँड थर्ड इज कस्टमर इंटरॅक्शन. फर्स्ट इज डाटा कलेक्शन, second is data aggregation, third is customer interaction. In the data collection, about customer preference information for actively and passively ways, website, emails, questionnaires. Data aggregation. In the data aggregation, filter and analysis for firm specific need to fulfill their customers. Third is customer interaction. According to customers' need, company provide the proper feedback to them. Okay, company provide the proper feedback to them. Electronic customer relationship management can be defined as activities to manage customer relationships by using the internet, web browsers, or other electronic touch points. Okay, listen carefully. Electronic customer relationship management can be defined as activities to manage customer relationship by using the internet, web browsers, or other electronic touch point. The challenge hereby is to offer communications and informations on the right topic in the right amount and at the right time that fits the customer's specific need. And third is step 2E, CRM success. Okay, so main point आपला होता different levels of customers इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट. ओके, समजते तुम्हाला डिफरंट लेवल. 3 डिफरंट लेवल आहेत. पहिली फाउंडेशनल सर्व्हिसेस, सेकंड आहे कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस, थर्ड आहे व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस. बिझनेस ऑर्गनायझेशन कस्टमर्सला दिले जाणारे इन्फॉर्मेशन ही मोस्टली वेबसाईटवरून प्रोव्हाइड करत असते. प्रत्येक प्रोडक्ट्सची डिटेल्स जी असेल ती वेबसाईटवरती प्रोव्हाइड केली जात असते, शो ऑफ केली जात असते, जेणेकरून कस्टमर्सला कोणत्या प्रोडक्टच्या इन्फॉर्मेशनबद्दल प्रॉब्लेम येऊ नये, क्वेरी येऊ नये, त्यासाठी सगळी इन्फॉर्मेशन तिथं डिटेल्स शो ऑफ केली जात असते. ओके, अँड CRM मोस्टली काय करत असतं, कस्टमर्सचा डाटा कलेक्ट करत असतं. कस्टमर्सची बेसिक इन्फॉर्मेशन काय केलं जात असते तर CRM मध्ये इन्व्हॉल्व केली जात असते.
ओके. त्याचबरोबर कस्टमर्सनी किती प्रोडक्ट्स परचेस केलेले आहेत, कुठून प्रोडक्ट परचेस केलेले आहेत, किंवा कस्टमर्सला दिली जाणारी ऑर्डर ही कुठपर्यंत आलेली आहे, ते ट्रॅकिंग करण्याचं काम ECRM मध्ये केलं जात असतं. किंवा कस्टमर्सनी एखादं प्रोडक्ट परचेस करत असताना आपल्या ज्या पर्सनल डिटेल्स तिथं मेन्शन केलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने सिक्युअर राहतील हे इथं पाहिले जात असतं. म्हणजेच कस्टमर्स आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये ट्रस्ट असणं, दोघांचा एकमेकांवरती ट्रस्ट असणं अतिशय आवश्यक आहे, इथं महत्त्वाचं आहे. ओके. या तीन लेवलवरती तीन लेवलवरती 3 स्टेजेसवरती आपण ECRM ची प्रोसेस सुद्धा पाहिली आहे. आणि त्याचबरोबर 3 डिफरंट लेवल आहेत. त्या म्हणजे पहिली फाउंडेशनल सर्व्हिस लेवल, दुसरी कस्टमर सेंटर्ड सर्व्हिस लेवल आणि तिसरी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस लेवल. ओके, अशा पद्धतीने या 3 लेवल्स आहेत ज्या की ECRM मध्ये आपल्याला महत्त्वाच्या आहेत, अभ्यासायच्या आहेत, अभ्यासल्या आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या आहेत. देन 3 पॉईंटमध्येच ECRM ची प्रोसेस सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करायची, अतिशय सोपी आहे. 3 पॉईंटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायची. ओके. देन स्टेप टू ECRM सक्सेस. बघा, इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जर सक्सेस करायचं असेल तर त्याचे काही स्टेप्स आहेत. काय सांगितलं यामध्ये? मेनी फॅक्टर्स प्ले अ पार्ट इन इन्शुरिंग दॅट the implementation any level of ECRM is successful. One obvious way it could be measured is by the ability for the system to add value and the existing businesses. There are 4 suggested implementation steps that affect the viability of a project. Like first step is developing customer centric strategy. बघा, CRM ला जर सक्सेस करायचं असेल तर कस्टमर सेंटर स्ट्रॅटेजी जी असेल ती डेव्हलप करणं अतिशय आवश्यक आहे. देन सेकंड पॉईंट इज रिडिसिंगिंग वर्कफ्लो मॅनेजमेंट सिस्टम. देन थर्ड इज engineering work process. And fourth is supporting with the right technology. ओके, सो या पद्धतीमध्ये या स्टेपचा यूज करून आपण इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये सक्सेस करू शकतो. ओके. देन यामध्ये आपण पाहिली इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची प्रोसेस. अँड ह्या 3 लेवल आहेत ज्या की तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या आहेत. फाउंडेशनल सर्व्हिस लेवल, कस्टमर सेंटर्ड सर्व्हिस लेवल and third is value added service level. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण फीचर्स बघूयात. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचे असणारे फीचर्स. ओके, थँक्यू. कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये स्वतःचं नाव तिथं मेन्शन करत चला. BVOC, अकाउंट अँड टॅक्सेशन किंवा FMS असं तिथं लिहित चला, जेणेकरून आम्हाला समजेल तिथं. ओके, अतिशय इझी आहे. तुम्हाला ही PDF सेंड केली जाईल. यामधून 3 लेवलच्या तुम्ही नोट्स काढणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर ही झाली प्रोसेस. माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची प्रोसेस ही ऑलरेडी सेंड केलेली आहे. तरी तुम्ही या PDF चा यूज करून याच्यातून प्रोसेस तुम्ही
एक्सप्लेन करू शकता किंवा प्रोसेसच्या नोट्स काढू शकता. फक्त 3च पॉईंट आहेत. 3 पॉईंटमध्ये तुम्हाला 2-2 लाईनमध्ये पॉईंट आहेत. ओके, 3 पॉईंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ECRMची प्रोसेस काय आहे काय नाही हे पाहायचं आहे. ओके, सो हे झालं स्टेप्स. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सक्सेस करण्यासाठी 4 स्टेप ह्या झाल्या. इलेक्ट्रॉनिक कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटची प्रोसेस 3 स्टेपमध्ये. देन डिफरंट लेवल्स त्या 3 होत्या. ओके, लक्षात घ्या 3 डिफरंट लेवल तुम्हाला सांगितल्यात. पहिली असेल फाउंडेशनल सर्व्हिस लेवल, सेकंड असेल कस्टमर सेंटर्ड सर्व्हिसेस लेवल, अँड थर्ड इज व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस लेवल. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण ECRMचे फीचर्स बघूयात. थँक्यू.